अगं ती डबा घेऊन आलती. सुटते सुटते म्हणजे एकदम फास्टात सुटते. यंदा बोर्ड फाडूनच येत असतोय बघ मी. बघाच तुम्ही. आणि मग कॉलेजला डायरेक्ट मुंबई. कधी रिझल्ट यायचा काय माहिती. तीच तर अगं ती लय भीत्या. पण मावशे मी तुला सांगत्या, यंदा मी मुंबईला जाणार म्हणजे जाणार. ए तुला काय झालं घरा घरा डोळं फिरवायला? अगं ए तोंडानं बोल काय तर. माग काय आहे माग? अगं मम्मी मम्मी अगं सोड की ग. दुखला की कान माझा. अगं पण का? वाईस विचार कर की जरा. मी मुंबईला गेली म्हणजे मला मोठ्या कॉलेजात शिकायला मिळत. आणि तुला तर माहितीच आहे की मला शिकायला किती आवडते ती. मी लय शिकेन, लय मोठी होईल. आणि एक सांगू का तुला, कॉलेज बी हुडकून ठेवलंय. आणि तुला माहितीये मम्मी, त्या कॉलेजाची टीम ना स्टेट लेवल चॅम्पियन आहे. स्टेट लेवल कळतंय का तुला? ए मावशे तुला माहितीये का? मग मला बी स्टेटला खेळायला मिळेल. आणि मग अशी अशी मी नॅशनल गाजवीन अख्ख्या कॉलेजात. नाही ना आपल्या गावाचं नाव केलं तर नावाची कमली नाही मी. हा हाय का मम्मी तुझं परत तीच. अगं मम्मी मला माहितीये की ग तू माझ्या काळजीपोटीच मला जाऊन देना झाल्यास. पण कशाला काळजी करतेस? अगं मावशी सांग की बाईस हिला. आता काय मी बारकी का काळजी करायला? सगळं कळतंय ह्या कमलीला सगळं. मला मुंबईला जायचंय मम्मी. आणि तू विसरलीस का? महाराष्ट्र केसरी महाराष्ट्र केसरी महिपतराव पाटलाची नात आहे मी. आणि तुझी पोरगी बी काय कमी नाही. भागिनी आहे भागिनी. कोणाला सुट्टी देत नसतं. आणि कोणाची हिंमत आहे का मला डांबायची? माहितीये ना व. ह्या कमळीला पकडायचं म्हणजे खायचं काम नाही. अशी चटशिरना निसाटत्या कमली. कशी? एकदम फास्टात. दाव तुला दाव. चेष्टा करत्या ग मम्मी. पण आता तुला सांगता, आता तू नाहीचा पाडा तेवढा सोडून दे. आणि एकदाशी मला जायला तू परवानगी दे म्हणजे मी मोकळी. आणि तू मावशे जरा शिकव हिला काहीतरी. सारखे आपलं नाही जायचं नाही जायचं. जाती मी आता. जेवा तुम्ही.